नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते कमळीचं सत्य अखेरकार अन्नपूर्णाच्या समोर येणार. ते कसं काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि इथे तर सगळं काही झाल्यानंतर अखेरकार आपल्या कमळीचं इथे अन्नपूर्णापाशी आलेली असते. अन्नपूर्णापाशी आलेले असते. इथे अन्नपूर्णा कामिनीला म्हणत असते की येत्या 15 दिवसामध्ये माझी नात इथे 15 दिवसामध्ये जर माझी नात जर नाही आली तर माझं नाव नाही सांगणार. कामिनी म्हणते, बघू ना आपण तुझी नात येते की नाही. कामिनीच्या मनामध्ये तर असतं की सरू आपल्या ताब्यात आहे म्हणल्यानंतर ना तर काय इथे कमळी असणारच. कमळी कुठे असणार त्याचा पत्ता आपल्याला लवकरात लवकर लागेल. आणि ते स्केचवाला जो असतो, स्केच आर्टिस्ट, तो वन भटकत असतो अन्नपूर्णा निवासीमध्ये येण्यासाठी. कारण की कामिनीने त्याच्या मागे गुंड पाठवलेले असतात की ह्याला ठार मारायचं आणि त्याच्याकडून स्केच घ्यायचा. स्केच घेतल्यानंतर ना त्यांना तेव्हा त्याचं सत्य कामिनीला कळत. पण हा बिचारा वन भटकत असताना, गुंड त्याच्या मागे लागत असताना ऋषी पटकन त्याला पाहतो. गुंड त्याच्या गळ्यावरती म्हणजे चाकूर ठेवणार तोपर्यंत बंड्या आणि ऋषी तिथे पोहोचतात आणि स्केच आर्टिस्टला वाचवतात. तेव्हा स्केच आर्टिस्ट सगळं काही सत्य ऋषी आणि बंड्याला सांगतो. आणि सांगितल्यानंतर ऋषी म्हणतो, मला माहिती आहे ह्याच्या मागचा हात आणि ह्याच्या मागचं प्लॅनिंग नक्की कोणाचं आहे. कामिनी आजींशिवाय हे दुसरं कोणीही करू शकत नाही. तेव्हा स्केच आर्टिस्ट म्हणतो की हो, मलाही तसंच वाटतंय. कारण की ती बाई आणि तिची लेक जी आहे ना रागिनी, त्या दोघीजणी माझ्या ऑफिसमध्ये आलेल्या होत्या आणि तेव्हा थोडीशी आमची बाचाबाची झाली. त्यामुळे त्यांना स्केच देता आला नाही. राजन सरांना दिलेला पण स्केच तेव्हा अदलाबदी झाली होती आणि तो स्केच कामिनीने पाहिला. तेव्हा त्या मुलीचा अपघात त्या कामिनीने घडवून आणला. हे सगळं काही सत्य स्केच आर्टिस्ट इथे ऋषी आणि बंड्याला सांगतो. मला तरी वाटते ती बाई ह्या फोटोचं मागचं सत्य काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आणि ह्या मुलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे असं मला तरी वाटते. तो पण ऋषी म्हणतो, हो ती बाई जरा वेगळी डेंजर आहे, तिची नात आणि तिची लेखी तशीच आहे असं काही म्हणल्यानंतर ना ऋषी म्हणतो, बघूबर दाखवा ते स्केच, म्हणजे ते कसं तुम्ही काढलं आहे, कोणाचा फोटो आहे, आम्ही तिला ओळखतो का नाही ते बघू. स्केच आर्टिस्ट पटकन तो फोटो दाखवतो. पाहतो तर काय ऋषी आणि वंड्या एकदम चकितच होतात की आपल्या कमळीचा फोटो आहे हे. स्केच आर्टिस्ट म्हणतो, ज्या मुलीचा अपघात घडवून आणला होता तीही मुली म्हणली होती की तुमच्या कॉलेजमध्ये शिकत आहे म्हणून, मग मी तर तिला काही पाहिलं नाही आहे. ऋषी म्हणतो, ही तर आमची कमळी आहे, आमच्याच कॉलेजमध्ये शिकत आहे. बंड्या म्हणतो, माझी बहीण आहे. असं काही म्हणल्यानंतर ना स्केच आर्टिस्ट म्हणतो, ही मुलगी आहे राजन सरांची मुलगी, त्यांच्या मोठ्या मुलीचा फोटो काढायला लावला होता, अन्नपूर्णाची मोठी नात. तेव्हा कुठे ऋषी आणि बंड्यासमोर हे सत्याचा उलगडा होतो की अखेरकार त्या घराची मोठी नात म्हणजे आपली कमळीच आहे. ऋषी म्हणतो, खरंच हे सत्य आपण लवकरात लवकर जाऊ अन्नपूर्णा आणि राजन सरांच्या समोर सांगितलं पाहिजे. तेव्हा कुठे पटकन त्या स्केच आर्टिस्टला घेऊन जाणार. तेवढा तिथे कामिनी अन्नपूर्णासमोर म्हणत असते की 15 दिवसाच्या येत्यामध्ये जर तुझी नात जर आली नाही तर जी काही प्रॉपर्टी आहे दादाची माझ्या, ती सगळी माझ्या नातीच्या म्हणजे अनिकाच्या नावावरती करायची. इथे अन्नपूर्णा म्हणते की देवी आई तुळजाई, मला विश्वास आहे तुझ्यावरती की येत्या 15 दिवसामध्ये माझी नात इथे येणार आणि तिची चांगली मिरवणूकच मी काढते. पाहतच राहा कामिनी, तू पाहतच राहा माझी मोठी नात आल्यानंतर ना मी काय करते. अन्नपूर्णा खूप रागवलेली असते, तापटलेली असते. राजन कमळीही समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण हे ते अन्नपूर्णाला सुचत नसतं की काय करावं. तिला चक्करही येत असते की ते कामिनी म्हणते, किती जरी तू तुझ्या नातीसाठी इथे तडपडलीस तर शेवटी माझं सगळं काही होणार आहे, त्या सरूचा जीव तर मी घेणार आहे. तोपर्यंत इथे कसा बसा ऋषी, बंड्या, स्केच आर्टिस्ट हे सगळे काही वॉचमनपाशी येतात आणि परमिशन घेऊ आतमध्ये जातात. ऋषी पटकन अन्नपूर्णापाशी उभा राहतो. म्हणतो की तुम्ही आत्तापर्यंत ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता, तुमच्या मोठ्या नातीची, ती मोठी नात म्हणजे दुसरी तिसरी कोण नाही आहे, तुमची कमळी, आपली कमळी आहे असं काय म्हणल्यानंतरनं स्केच आर्टिस्ट ती स्केच काढल्यानंतरनं सगळ्यांना दाखवतो. त्याच्यावरून सगळ्या काही सत्याचा उलगडा होतो.
होतो. स्केच आर्टिस्ट बरोबर जे काही कामिनीने केलं, आत्तापर्यंत जे काही घडलं, त्या मुलीचा अपघात घडवून आणला, ते सगळं काही ते राजन आणि अन्नपूर्णाच्या समोर सांगतो. सांगितल्यानंतर राजन म्हणतो, तुमच्या दोघींना जी काही चूक केली आहे त्याची शिक्षा भरपूर आणि मोठी भेटणार आहे. ह्या घरातून तुमची कायमची हकलपट्टी मी करतो, एवढं लक्षात ठेवा. अन्नपूर्णा पटकन कमळीला जवळ पकडते आणि म्हणते, खरंच ग बाई, माझ्या शेजारी होती, माझ्या जवळ डोळ्याच्या समोर होतीस, तरीही मला काही दिसली नाहीस, मला ते जाणवलं सुद्धा नाही. शेवटी तुळजाईने तुला माझ्याबरोबर किती दिवस झालं ठेवलं आहे, तरी मी तुला ओळखू शकली नाही. आणि मला नेहमी असं वाटायचं की तुझ्यासारखीच माझी मोठी नात असावी. शेवटी तुझ्यासारखीच नाही, तूच माझी नात आहेस हे मला गर्वाने मी सांगू शकते. असं काही म्हणल्यानंतर राजन पटकन इथे कमळीला विचारतो की सरू म्हणजे गौरी कुठे आहे. तेव्हाही ते आपली कमळी म्हणते, माझी आई तर गावाला आहे. असं काही बोलल्यानंतर कामिनी ह्या सगळ्यांचा भरत मिलाप बघत असते. म्हणते की अगं, तुझी आई गावाला आहे तर माझ्या ताब्यात आहे हे कोणालाही माहीत नाही. आणि शेवटी लेक नाही घावली म्हणून काय होतंय, तुझी आई तरी घावली आहे, राजनची बायको, आणि तिला मी संपवल्याशिवाय राहणार नाही. शेवटी आपले कमळी राजन हे कसं काय गौरीपाशी लवकरात लवकर पोचू शकतात, कामिनीच्या ताब्यातून तिला तावडीतून कसं सोडवणार. येणारा भाग खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.